येस, पंचांचा ग्रीन सिग्नल. थोडी कलाकारी देखील आता या मॅच मध्ये आपल्याला पंचांची पाहायला मिळेल. अदाकारी. मॅच इज ऑन. बॅट एज. बॉल आता मागे निघाला गलीमधून. बॅकवर्ड पॉइंट थर्ड मॅनच्या मधोमध बॉलला अडवलं गेलंय. सिंगलने सुरुवात या डावाची आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांचा सामना आहे आणि षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज जय दुरेवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय तुरे बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे. मंडेटरी पॉवर प्लेचे षटक. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सूरज भगत होता. सिंगल काढली. आता तो नॉन स्ट्रायकर एंडवरती आला आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सिराजला आपण पाहणार आहोत. एक मोहम्मद सिराज याने भारतीय संघासाठी अफलातून कामगिरी केली आहे आणि आता बल्ल्यानीसाठी सिराज कशी कामगिरी करेल पाहायचं. बॅटची मोठी एज लागली. शॉर्ट थर्डला अडवलाय बॉलला. गुड फिल्डिंग. फेकी थोडी करा बट बॅकअप आहे सुदैवानं. 9 नंबरचा सरकार महादू ठाकरे किंग मेकर. सध्या नवीन गाणं ट्रेंडिंग मध्ये आहे. गोट्या आला, माट्या आला, त्यानंतर आला हॅरी आणि आता मार्केटमध्ये सध्या चालू आहे नाव महादू ठाकरे. मागील जवळपास 40 वर्ष 41 वर्ष पंचांची भूमिका पार पाडतात. रिवर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. कॉम बॉक्स मध्ये आज खरं तर आमचे गुरुजांनी समालोचन आम्हाला हाताला पकडून अक्षरशः कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आणलं. ते आमचे रोशनजी संते सर. लेग बाईचा इशारा. महादू ठाकरे सर फक्त मारताना थोडं लक्ष ठेवा, चुकीच्या जागेवरती लागायला नको म्हणजे झालं. 3 धावा सध्या धावपटलावर. रेडनॉट सरांना देखील आपण पाहिलं पंचांची भूमिका पार पाडताना या स्पर्धेमध्ये. खरं तर आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आज राज ठाकरे यांना देखील आपण पाहणार आहोत, जे महादूजी ठाकरे सरांचे सुपुत्र आहेत. आणि दरम्यान अप्रतिम रनिंग अँड ॲब्सोल्युटली स्टनिंग कॅच. पहिला विकेटचं पतन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये. धक्का नंबर 1. 3 ला पहिला धक्का. आज विशेष आकर्षण म्हणजे मैदानाच्या आतमध्ये महादू ठाकरे आणि मैदानाच्या बाहेर कोमल मुंबईकर आणि वर्षा मुंबईकर. लावणी लोककला, महाराष्ट्राचं लोकप्रिय नृत्य आविष्कार घेऊन अगदी आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रापासून कोमल मुंबईकर आणि वर्षा मुंबईकर यांचं लावणी नृत्य देखील आपल्याला पाहायला मिळेल. विश्वास केने सरांची ही संकल्पना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हावरे ग्रुप महत्त्वपूर्ण सहकार्य त्यांचं देखील आम्हाला लाभलेलं आहे. देशमुख ग्रुप 8787 खरं तर त्यांचा लकी नंबर आहे आणि त्यांचं देखील बहुमूल्य योगदान आमच्या स्पर्धेला लाभलेलं आहे. लेजेंड क्रिकेटर महादूजी केने यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम. आपलं देखील या मंचावरती हार्दिक स्वागत. जय बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म अटॅकिंग बॉलिंग. असं वाटतंय जणू काही की हे सराव सत्र सध्याच्या घडीला सुरू आहे गावदेवी दिवे संघासाठी. फार सुंदर खरं तर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेले आहेत त्या तमाम लाडक्या ऑनलाईन क्रीडा रसिकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि जर क्वालिटी आणि क्लॅरिटी आवडली असेल तर ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करायला हरकत नाही आहे. क्लिक द सबस्क्राईब बटन. प्रेस द बेल आयकॉन. कालेराला वेळेस अपील झाली आहे, हलकीशी अपील, ज्यामध्ये आत्मविश्वासाची कमी जाणवली. ठाकरे सरांचा इशारा आला ओव्हर समाप्तीचा. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. लॉस ऑफ 1 विकेट. 3 रन्स ऑन बोर्ड. 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
संगीत आणि तितकं सुंदर नृत्य सध्या सुरू आहे माधवजी ठाकरे सरांचं. स्विंग आणि मिस असं वाटलं होतं, पण बॅटला स्पर्श करून चेंडू थेट निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचं पतन मैदानामध्ये. दुसऱ्या विकेटचं पतन होत असताना सदा बॅटर सूरज भगत बॅक टू द डगा. डीजे श्रावणी आणि पूर्वा लाईट इव्हेंट आमचे तुषार मडकेपाडा यांच्या वतीनं देखील या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा येतात. स्वागत आहे तुषार, आपलं देखील मोस्ट वेलकम. आई बागेश्वरी चषकामध्ये सध्या खरं तर तिथून ते मॅच एन्जॉय करतात. माधव ठाकरे सरांवरती त्यांचं विशेष प्रेम राहिलंय आणि त्यांच्या शुभेच्छा येतात. क्या बात आहे. आणि जर माधव ठाकरे सरांनी षटकाराचा इशारा डोक्यावरती उभं राहून दोन्ही पाय आकाशात जर करून दिला हॅरी सरांसारखा, तर मात्र 1000 रुपयांचं बक्षीस आहे. प्रयत्नांती परमेश्वर तुषारजी मडके यांच्याकडून ते पारितोषिक आहे. माधव सर प्रयत्नांती परमेश्वर आहे. एज इज जस्ट अ नंबर. क्रिकेटने आपल्याला शिकवलंय माधव सर. धावसंख्या 4. 4 रन्स ऑन बोर्ड. चांगली सुरुवात गोलंदाजांची तरी आपल्याला पाहायला मिळते सध्या. अप्रतिम गोलंदाजी करत असताना बरं तयार. वेगवान चेंडू आणखीन एक आपल्याला पाहायला मिळाला. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा पुढे चेंडू. यावेळेस देखील आपण पाहतोय सातत्याने नाविन्यपूर्ण फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सध्या तरी धावफलकाचा विचार करता संत गतीनं सुरू असलेलं धावफलक MP स्पोर्ट्स बल्याण या संघाचा 5 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती. मयूर पाटील प्रतिष्ठान स्विंग आणि मिस. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते दरम्यान मैदानाच्या आतमध्ये. सराव सत्र असं वाटते की सुरू आहे. गोलंदाज एका बाजूने बॉल टाकतायत, मागे विकेट किपर गॅदर करतोय. बॅट्समनचा रूल कधी आपल्याला पाहायला मिळेल हा देखील प्रश्न पडलाय. सातत्याने चांगली गोलंदाजी, अटॅकिंग लाईनअप. अगदी आपण पाहिलं तर डायनॅमिक बॉलिंग युनिट ज्याला म्हटलं जातं, सुपर बॉलिंग अटॅक. प्रत्येक बॉल योग्य टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. वावेकर संघाचे संघ कर्णधार आणि आंबिवली संघ कर्णधार. आपण चला तिसऱ्या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. 2 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 5 रन्स ऑन बोर्ड. 5 धावा. येस डीजे. आता
आता फिल्डिंगमध्ये थोडं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे. डावखुरा आताच्या फलंदाजासाठी डीपमध्ये लॉंग लेग लॅग फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय प्रेक्षक कक्षाच्या अगदी समोर. त्यानंतर डीपमध्ये स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. मिड विकेट आहे समोर. लॉंग ऑन ऑनसेट पॅक लॉंग ऑफ लेग फिल्डर. शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पॉईंटला खेळाडू कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. राईट आर्म बॉलर ऑन साइडला मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये अंडर दी बॉल फिल्डर. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट करत असताना आणखीन एका विकेटचं पतन. सध्या धावफलक क्रिकेटचं आहे की फुटबॉलचा आता हा प्रश्न पडलाय. 5-3. धावत संख्येची गती पूर्णतः मंदावलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि धावा बनत नाहीयेत सध्या. आपण पाहिलं तर धावफलकावरती फार जबरदस्त गोलंदाजी करत असताना बॉलिंग मार्कवरती लास्ट ओव्हर हाताळण्याची जबाबदारी सूरज भोईरवरती सोपवली आहे. भोईर बॉलिंग मार्कवर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अमर स्ट्रायकिंग एंडवर ओव्हर द विकेट अटॅक करतोय. दूर ठेवलाय अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वॅलेट डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये आपण पाहत आहोत. निर्धाव चेंडूची झालेली सांगता. सध्या तरी आपण पाहिलं तर प्रत्येक फलंदाज स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळेल. तिथे धावा बनवण्यासाठी संघर्ष त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण फक्त धावफलकावरती 5 धावा आहेत आणि आता अवघ्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू तुमच्याकडे आहेत एका डावामध्ये आणि त्यामधून जर मागील 14 बॉलवरती फक्त 5 बनल्यात तर पुढे एक्सपेक्टेशन काय ठेवणार. थोडा खराब आला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय एक सिंगल एकवटली जाते. एकेका धावेचं फार महत्त्व आहे. आता फलंदाजांना देखील माहिती आहे इथून प्रत्येक धाव आपल्या संघासाठी फार महत्त्वाची आहे आणि सध्या तरी मी म्हणेन इथून अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 मोठे जरी फटके आले तर एक फायटिंग टोटल स्कोरबोर्डवरती लागू शकते. जबरदस्त डॉमिनेटिंग बॉलिंग अटॅक गावदेवी दिवे संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटनं फार जास्त मागे ठेवला होता यावेळेस टप्पा. व्हाईट बॉलचा इशारा पंच देखील करतात. 1 फॉर दी ओव्हरचा कॉल केलाय. धावसंख्या 7. 7 ऑन बोर्ड. स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंटच्या डोक्यावरनं फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या दरम्यान तैनात होते. आणखीन एका विकेटचं बदल मैदानामध्ये आपण पाहतोय. तू चल मैं आया ही स्थिती सध्या. इज गॉन. पुढील बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला बॉल अडवलंय. एक धाव गेली तरी काही नुकसान नाही आहे. गावदेवी दिवे संघाचे खेळाडू देखील तेच सांगतात. पण ओव्हर थ्रोच्या अधिक जायला नको. बॅकअप नव्हतं त्यामुळे शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या खेळाडूने थ्रो तिकडे केला नाही. पण तत्पूर्वी आपण पाहतो एक धाव कंप्लीट केली जाते. आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल या डावातला.
3 षटकांचा सामना आहे. त्यामध्ये देखील आपण पाहिलं तर मागील 17 बॉलमध्ये आल्यात फक्त धावा 8. डॉट बॉल रेशो जास्त राहिला, विकेट जास्त गमावले. MP स्पोर्ट्स बल्लाणीने ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला. गॅप मोठा आहे, इन टू दी गॅप. फायनली या डावातील 17 बॉल वाट पाहिल्याच्या नंतर 18व्या बॉलवरती आलाय चौकार. डाव संपला. पहिल्या डावाच्या अखेरीस धावपटलावरती आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतात त्या 12 आणि 13 धावांचं मापक असं टार्गेट उभं केलंय. ते पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना MP स्पोर्ट्स बल्लानीने गावदेवी दिवे समोर. चला लगेच मॅच सुरू करा आणि नेक्स्ट मॅच टॉससाठी आपण तयार राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी आम्ही टॉस करीत आहोत, लक्षात ठेवा. दोन्ही टीम कॅप्टन वावेघर आणि आंबिवली दोन्ही संघ कर्णधार. लगेचच आपण टॉस का बॉस या कक्षामध्ये उपस्थित राहायचं. नील मंडप डेकोरेटर्स कोंडेरी यांनी पुरस्कृत केलेला आम्हाला टॉस का बॉस हे कक्ष. हावरे ग्रुप, बिल्डिंग हाऊस अँड बिल्डिंग ट्रस्ट त्यांचं देखील महत्त्वपूर्ण योगदान आमच्या स्पर्धेला. त्यासोबत देशमुख ग्रुप 8787 यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. येस, आपण टॉस करूया दोन्ही संघादरम्यान. शरदजी गायकर यांच्या शुभ असते. एका बाजूला आपण पाहतोय देशमुख 8787 आणि एका बाजूला हावरे ग्रुप. मॅच किती षटकांची असेल आमच्यापर्यंत माहिती पोहोचवायच्या. 3 षटकांची. यस, कारण की आज लावणी नृत्य त्या अनुषंगाने वेळ वाचवणं गरजेचा. 3-3 षटकांच्या मॅचेस आपण पाहतोय. कॉईन स्पिन केला जाईल. शरदजी गायकर यांच्या शुभ असते आपण हावरे ग्रुप असा कॉल आलाय आणि आलाय हावरे ग्रुप. टॉस जिंकला टीम वावेघरनं. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकला, प्रथमतः निर्णय काय असेल? बॉलिंग. समोर आपण पाहिलं तर टीम आंबिवल्या. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 40. ही स्पर्धा आपण पाहतोय कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक. या स्पर्धेचं विशेष आकर्षण आपण पाहिलं तर आजचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये लावणी नृत्य देखील. आज मॅच जिंकली तर मग लावणी नृत्य पाहायला मिळेल, नाही जिंकली तरी तो तुम्हाला थांबावं लागेल. या स्पर्धेबद्दल, आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? काय नाही, आयोजन खूप छान आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असेल. लास्ट आहेत थोडेसे कॅप्टन. यश आमच्यासोबत आहे. यश टॉस गमावला. टॉस असता तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेतला असता. मग आता बॅटिंग करायची आहे. समोर टीम वावेघर. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न? 40 ते 45. आणि आपण देखील स्पर्धा आयोजित करत असतात, आयोजकाच्या भूमिकेमध्ये असतात, परंतु हे भव्य आयोजन आपण पाहतो या स्पर्धेचं. या स्पर्धेबद्दल 2 शब्द. हा ग्राउंड तर खूप सुंदर ना, आयोजन दरवेळेस इथं खूप चांगला असतो. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यावेळेस धन्यवाद. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. इथून मात्र टॉस जिंकलाय टीम वावेघरनं. प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण. आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम आंबिवली या संघाला. O2 कॉम्बॉक्स तिथे मात्र सज्ज असतील. व्हॉइस ऑफ कल्याण प्रथमेश ठाकूर सर. थँक्यू ऑल ऑफ यू.
रिव्हर्स शस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय. थँक्यू सो मच विश्वास सर. एकविरा एंटरप्राइजेस गावदेवी दिवे आणि त्यांचा अगेन्स्ट MP स्पोर्ट्स बल्ल्यानीमध्ये लढत. डाव संपला पहिला, 12 झाला, 13चं टार्गेट. सुरुवात चौकाराने, डॉट बॉल येतोय. पुढे येऊन गोफणी सारखी बॅट फिरवली होती पण बॅटची मोठी कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. विकेटचा बदल मैदानामध्ये 4 वरती धक्का. पहिला बॅटिंग करत असताना एकविरा एंटरप्राइजेस गावदेवी दिवेला. थोडं फास्ट खेळा बघा. बॅटिंग टीम लक्षात ठेवा, एकविरा एंटरप्राइजेस गावदेवी दिवे, की आपल्याला देखील फलंदाज लगेच तयार ठेवायचे आहेत. ऑलरेडी आज शेड्यूल मोठा आहे, वेळ कमी आहे आणि मॅचेस देखील जास्त आहेत. त्यामुळे आम्ही वारंवार विनंती करतोय की आपण थोडं फास्ट खेळा, जेणेकरून आपण शेड्यूलमध्ये प्रॉपरली मॅचेस सगळ्या कव्हर करू शकतो. SP आमचे सुजित पावशे सध्या काहीतरी चर्चा करतात ग्राउंडवर. दुसऱ्या दिवसामध्ये खरं तर सगळ्यांनी विशेष काळजी घेतली होती जरूर. ओव्हर द बॉल सेट समोरच्या दिशेने सरळ बॅटने स्ट्रेट अँड ॲब्सोल्युटली ग्रेट चौकार. सर तुमची लिस्ट देऊन ठेवा इकडे डीजे ऑपरेटरला. ऑपरेटरवरती थोडे नाराज दिसत आमचे माधव ठाकरे सर. ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. ग्रेट एफर्ट, चांगली फिल्डिंग तिकडे आपल्याला दरम्यान पाहायला मिळाली. बॉलला अडवतात, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी धावसंख्या प्राप्त केली जाईल ती एक. पहिल्या ओव्हरमध्ये मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न सुरू आहे की काय. 13 बनवायच्यात, 9 झालेल्यात. विजयासाठी आता उघ्या अगदी आपण पाहिलं तर 4 धावांची गरज आहे. 3 षटकांचा सामना. MP स्पोर्ट्स बल्ल्यानीने थोडं नाराज केलं. लेफ्ट आर्म ऑन साइडला, विनिंग शॉट, काम तमाम, मॅच फिनिश. या षटकारानिशी सामना जिंकलाय एकविरा एंटरप्राइजेस गावदेवी दिवे या संघानं. वर्ल्ड प्ले टीम दिवे, अभिनंदन, हार्ड लक म्हणूया MP स्पोर्ट्स बल्ल्यानीला. तर सामना